हॅलो गाईज, वेलकम बॅक. आजच्या नवीन छोट्याशा व्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. कारण आज आम्ही बनवतो आहे दिवाळीसाठी किल्ला. आजचे आपले मजदूर हे आहेत जे किल्ला बांधणार आहे, महाराजांचे मावळे. आज सगळं रेकॉर्ड होणार आहे, तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ बघून घ्या, तसे जाऊ नका. महाराजांचा आज किल्ला बनवणार आहे आम्ही. तुम्हाला कसं वाटतं सांगा, मग कसं वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आज हा आमचा पहिला व्लॉग आहे. तुम्हाला जर आमचा व्लॉग आवडला तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा की पुढचे व्लॉग्स आम्ही करू की नको. तुम्ही म्हणत असेल दीदीची अशी काय अवस्था झाली आहे, तर गाईज मी 2-3 दिवसांपासून खूप जास्त आजारी आहे, मला सर्दी वगैरे झाली आहे. पण तुमच्या मनोरंजनाची जबाबदारी आमची आहे. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि या व्हिडिओसाठी मी तरी पण आले, कारण व्हिडिओ शूट तर मलाच करायचं आहे. चला बघून घ्या तुम्ही आम्ही कसा बनवतो किल्ला. बाय तर चलिए शुरू करते. बाय बाय. काय रे. तर गाईज असा काहीतरी बेस आहे याचा किल्ल्याचा, खाली स्ट्रक्चर पण रॉक आहे. आम्ही काय आणलंय आता विटांचा भुगा. गाईज ऑलरेडी बेस एक तयार आहे, पण अजून पण पाहिजे म्हणून हे घेऊन आलेलं आहे अजून ज्यादा. आम्ही टाकीत आहे किल्ल्यासाठी. ए पोरा व्यवस्थित कर रे. वरी चढला कशाला अभि तू यार. ती गोणी निघत नाही कशी काय निघत नाही मग ते दगड गोणीतून. तुम्ही माणसानं अजून हे काय आत्ताशी आम्ही हे टाकलाय, विटाचा भुगा टाकलाय. अजून लय फिनिशिंग बाकी अजून त्याची. बघत राहा तुम्ही व्हिडिओ. बस कधी आता असं मी काय म्हणते, ती हाईट वरती कॉर्नर आहे ना, तो त्या कॉर्नर वरती हा ती हाईट तिथपर्यंत आली तरी छान दिसेल, कारण आपल्याला ती पायवाट पण बनवायची ना. ओके, कॉर्नर पर्यंत घे हाईट. गाईज मेहनत आहे अभिकडे बघा, त्याच्यासाठी एक व्हिडिओला लाईक करून द्या. गाईज आता आम्ही अजून विटाचा तुकडा घेऊन येतो. चला गाईज, आम्ही अजून एक गन घेऊन आलो आहे. बाकीचं साईडला ठेव आणि एवढंच ठेव फक्त इथं सध्या. एवढंच राहू दे ब्रिज पुरतं, आणि बाकीचं ठेव साईडला. तुम्हाला लागल्यानंतर अजून लागणारे कंपाऊंड आहे ना त्याला. तर गाईज ते बघू शकता आम्ही कसल्या प्रकारचा किल्ला बनवत आहे. पण तुम्ही बनवत आहे कधी? आमच्या दर दिवाळी राहतो आमचा किल्ला. तुम्ही बनवत असाल तर सांगा कमेंटमध्ये. गाईज याचं काहीच ऐकू नका, हा आमचा सगळ्यात पहिला किल्ला आहे. तर काही चुकलं तर ते तुम्ही आम्हाला सांभाळून घ्या. पण हा सगळ्यात आमचा पहिला किल्ला आहे, तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा बनवतोय. तर तुम्ही पण आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, तुम्ही बनवता का दिवाळीमध्ये किल्ला? का रे माझ्या काही तुम्ही म्हणशाल हे आम्ही का बरं आणलंय, कशासाठी आणलंय कळून तुम्हाला. थांबा थोडं, मग तुम्ही व्हिडिओ बघा पूर्ण, मग कळून तुम्हाला कशासाठी आणलं. गाईज किती कॉमन सेन्स आहे, पूर्ण व्हिडिओ बघितल्यावर असं तुम्हाला कळणार आहे. आणि अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ तुम्ही कमेंट करणार आहे. गाईज हे बघा, इकडे ही नवरी टू बी. तर गाईज हिच्या पण लग्नाचे ब्लॉग्स येणार आहे, तर तुम्ही ते ब्लॉग्स बघायला अजिबात मिस करू नका. नीरज गेला आहे चिक्कल बनवायला. पाणी लागलं ना, ते पाणी आणाय. नीरजने पाणी आणलंय आता. तेव्हा गाईज आता मी चिक्कल बनवतोय. तुम्ही काही खेळला असाल तर चिक्कल कमेंट मध्ये सांगा. आम्ही बनवतोय चिक्कल, कारण की किल्ल्याला फिनिशिंग पण द्यायची ना, त्यासाठी. तो चिक्कलच आहे ना. उचल रे, उचल रे. प्लास्टर मारून घेतो आता. हा गाईज छोटा बच्चा अजून लई चिक्कल लावून तुम्ही बघत राहा व्हिडिओ. आणि फिनिशिंग बघून घ्या कशी होती. गाईज हा व्हिडिओ म्हणजे एकाच दिवसात किल्ला बनवून होणार नाही. आज फक्त बेस बनवणार आहे, बाकीचं राहिलेलं काम उद्या करणार आहे, कारण आता ऑलरेडी संध्याकाळचे 5 वाजले. चिखल नंबर 2. तुटाना होता तो, कारण आमच्या इकडं पाऊस झाला त्याची वल्ली माती भेटली. काय करावं, पण एक नंबर होता. याची खर्चल्या भारी होते त्यांनी. त्याला तसा शेप आहे खाली मागून, तसा शेप द्या तसा शेप द्यात येतोय. बघत राहा व्हिडिओ कंटिन्यू. कमेंटमध्ये सांगा कसा वाटतं तुम्हाला किल्ला. पण कापायला बा एकदम प्लेवानी कापतोय तो, एकदम मस्त आहे. आणि किल्ल्यावर बघू शकता एकदम परफेक्ट बसवतोय तो.
चिटकवतोय लवकर आणि तसं पाहिजे तसा शेप पण देत येतोय. लय मजा येते बरं दिदी याच्यात. आम्ही लहान होतो ना मामाच्या गावाला समजा असं लय मोठं तिथं ग्राउंड होतं. ते आम्ही किल्ले बनवायचे. एका बाजूला किल्ले राहायचे आमचे महाराजांचं मंदिर बिंदिर, इकडं फॅक्टरी बिक्टरी. आम्ही असे ट्रक आणि ते बनवायचो चिखलाचे. अरे पण आपल्या घरी आपण पहिल्यांदाच बनवतोय ना. ते पण आहे. आणि आपल्या पहिला व्हिडिओ येऊ आमचा, तुम्हाला काहीतरी बनवून ब्लॉग एकदम पहिला ब्लॉग डायरेक्ट पहिला. त्यासाठी तुम्ही पूर्ण बघा, वाटलं कसा ते सांगा बरं का कमेंटमध्ये. साठी केला होता अट्टाहास गाईस. इकडं केलं होतं यांनी सगळं घाट, पण इथंच सांडवलंय अभिनी चिखल. याच्याबद्दल अभि तुझं काय म्हणणं आहे? आता संध्याकाळचे 7 वाजत आलेले जवळपास आणि इतकी प्रोग्रेस आहे. तर आता बाकीचं राहिलेलं आता उद्या करणार आहे आम्ही. बघू शकता आता थोडाफार सेफ देतोय आम्ही त्याला. बाकीचा तुम्ही उद्या बघू शकताय. उद्या म्हणजे ते आजच बघणार आहे एकाच व्हिडिओ मध्ये. एकाच व्हिडिओ बघू शकता पण आम्ही उद्या करणार त्याची. हो बघून घ्या बघा ते मी नाही ते कसा बनवलाय. अजून तर लय बाकी आहे. अजून याच्याहून तर लयच भारी होणार आहे. हॅलो गाईज, वेलकम टू डे 2. तर असा दुसरा दिवस आहे आणि दुसरा दिवस म्हणण्यापेक्षा आता संध्याकाळचे 5 वाजले. घरी पाहुणे आले होते त्याच्यामुळे आम्हाला परत लेट झाले. पण पुढचा किल्ला बनवायला पण आम्ही वरती जातोय. तर आज तेजस पण जॉईन झालाय. काल तेजस दिवाळीच्या शॉपिंगसाठी गेला होता गाईज. तर आज तेजस पण आहे. तर आज बनवायचं का? बनवू ना गाईज. आवाज येतो? आणलाय माती बिती सगळं आणून ठेवलं परत. आज आमच्या घरी कार्यक्रम होता त्यामुळे आम्हाला आज उशीर झाला. 5 वाजले आज टाइम झाला. काल तर 3ला सुरू केलं तर आज 5 वाजले. तरी पण गाईज आज नाही तो कल. पण 2 दिवसात आज फायनल होणार म्हणजे होणार. चलो स्टे ट्यून गाईज. वेलकम टू न्यू डे 2. तसं की आता आम्ही बघू शकतो तुम्ही आम्हाला बघू यो नवीन आज बिचारा आलता पण व्हिडिओ मध्ये नाही आला. त्याच्या पप्पा त्याला कपडे घेऊन गेले. आज आलाय बघू शकता. बोल ना काहीतरी. आपण दिवाळीच्या शॉपिंगला गेलो तर याला एक हाफ आणलेला आहे. यो तुम्हाला बघू शकतो. ओळखीतच असून तुम्ही याला यो नसता लाजतो. आज लय मूड खराब आहे त्याचा. काही नाही करीन काम तो. चला गाईज आता आम्ही येतो दिदीला घेऊन. चलो. तर गाईज मी आत्ताच वरती आले आणि बघितलं तर माझा थोडासा मूड खराब झालाय. काल एवढं मेहनत करून पोरांनी लिपापोती करून तो किल्ला बनवला होता. पण त्या किल्ल्यावरती ना असं छोटं छोटं आपल्या स्किनवरती कसं ते हे येतं उरल्यानंतर तसं ते झालंय. त्याच्यावरती दरार तयार झालाय आणि मला असं वाटतंय आता याला रिकवर कसं करायचं. पण ठीक आहे गाईज काहीतरी करूच. मी तुम्हाला ते दाखवत त्यासाठी. हे बघा गाईज कसं झालंय हे. तर याच्यावरती काय करू शकतो आता मी. तर मला वाटतंय पाण्याने किंवा काही ओली माती वगैरे लावून ते अजून ठीक होईल. बट उद्या पुन्हा तसंच झालं तर पुन्हा तोच प्रॉब्लेम होणार आहे गाईज. डे 2. तुम्ही काय करताय रे? आम्ही आता माती आणली वर. ती मातीचा परत आम्ही पाणी टाकून चिखल करणार आहे. चिखल आल्यावर त्याच्यावर राहणार आहे. बघत राहा मग व्हिडिओ त्यासाठी पूर्ण. अजून काम भरपूर बाकी आहे. अजून फिनिशिंग नाही आली आहे. बघा तुम्ही व्हिडिओ पूर्ण मग तुम्हाला कळेल. ते चिखल वगैरे बनवत आहे आणि हे सगळं पुढं काय करणार आहे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. तिथं कसं लिपापोती वगैरे करतात. तर आता हे कसं कवर होतंय हे मी तुम्हाला अपडेट देत राहील. पण तुम्ही पण बोर व्हाल तिथं तेच बघून, म्हणून मी परत काय ते स्टेक घेत नाही. सो गाईज स्टे ट्यून. व्हिडिओमध्ये पुढं काय होतंय बघणं खूप एन्जॉयमेंटवाला असणार आहे. कारण की आता खरं तर हे खराब पण झालंय आणि ह्यालाच ठीक करणं हीच तर माणसाची कला आहे. बघू आता काय करताय. स्टे ट्यून.
1 hour later. तर गाईज आता ऑलमोस्ट संध्याकाळचे 7:30 वाजलेले. पुढं असं सीन आहे की तुम्ही म्हणता असेल एवढा वेळ काय केलं तुम्ही, एवढ्या वेळात एवढंच केलं का, एवढ्या वेळात एवढंच केलं का तुम्हाला वाटत असेल. पण झालं असं गाईज की माती वगैरे पण संपलेली होती. त्यात हे सगळं करण्यात त्यांना पेस्ट करण्यामध्ये खूप वेळ गेला आणि त्याच्यामुळं पुन्हा एकदा त्यांनी नवीन स्ट्रक्चर तयार केलं आहे. इथं चेरी पण आलेलं आहे गाईज, बघायला इथं काय चाललं आहे. पण असंच की हे सगळं करता खूपच वेळ गेला. माती वगैरे आणली यांनी, परत पाणी वाणी सगळं काही घेऊन आले, त्यामुळे त्यात सगळा वेळ गेला. तर गाईज आता मला तरी नाही वाटत आता हे पूर्ण होईल म्हणून. आज तर पुन्हा उद्याचा Day 3 पण लागणार आहे आणि उद्या आपली छोटी दिवाळी पण आहे. हा ब्लॉग मे बी तुम्हाला लेट पण येऊ शकतो कारण की एडिटिंगला पण वेळ जाणार आहे. आणि जसं की मी आधीच सांगितलं म्हणजे काल की आपल्या घरामध्ये लग्न आहे, तर लग्नाची पण घरामध्ये खूप सगळी तयारी चालू आहे. तर सगळं तेच चालू आहे. मध्ये व्हिडिओ ब्लर होतोय गाईज कारण लाईट कमी आहे एरियामध्ये, त्याच्यामुळे आपण लवकरच लाईट्स वगैरे घेऊ. मध्ये ब्लर होतो त्याला एक्सक्यूज करा. पण हो गाईज लवकरच हा किल्ला पण आपल्याला कंप्लीट करायचा आहे. हॅलो गाईज, वेलकम टू Day 3. आज Day 3. आपला किल्ला कसा बनतोय कसा नाही तुम्हाला बघायला इंटरेस्टिंग वाटणारच आहे कारण काल किती मूड खराब झाला तर नाही कारण की तुम्ही बघितला असाल व्हिडिओ, माझं बी झालंय. चेरीचा पण मूड खराब झाला गाईज. याला माहिती पण नाही की मूड खराब व्हायचं कारण काय. तिने असं किल्लाच नाही बघितला गाईज. ते काल आला तर बघितलं होतं पण त्याला माहित नाही ते एक्झॅक्ट काय बनतंय, पण जस्ट बनतोय. तर चला आता आम्ही वरती जातोय टेरेस वरती, तर बघू आता नेक्स्ट मूव काय. चलो. तर गाईज आम्ही आलो टेरेस वरती. इथे येऊन बघितलंय थोडंसं काल सारखी सिच्युएशन आहे, पण काल आम्ही काय केलं होतं की थोडंसं खालीवर डोंगर टाईप आम्ही त्याचं आहे ना काल शेप दिला होता, त्याला खालीवर वगैरे करून टाकलं होतं, त्याच्यामुळे थोडंसं बेटर आलं हे. बट तरी पण गाईज थोडंसं आहेच, पण अजून फिनिशिंग झाल्यानंतर मला वाटतं ते छान होईल. पण आता तुम्हाला त्याचं एक सिनेमॅटिक टेक दाखवते. गाईज आम्ही पहिल्यांदा किल्ला बनवला पण तो आमचा इतका अंगलट आलाय सिरियसली सांगत आहे. हे किल्ल्याने आमचे तर वाट लावली. बट स्टील तुम्हाला सांगते गाईज की जर ह्याच्यामध्ये आम्ही ह्याच्यावर अजून काही चांगलं करू शकतो की नाही, ही चूक आमच्याकडून पुन्हा होऊ नये असं काही करण्यासाठी तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सजेस्ट करा की यासोबत आम्ही काय केलं पाहिजे. काय आता मी पोरांना सांगितलंय की याच्यावर तुम्ही थोडंसं पाणी मारा आणि ते एकसारखं दिसून येईल, तर ते पाणी मारत आहे. गाईज यांना मी परत तो रस्ता तोडून नवीन बनवायला लावला कारण की ते मला अजिबात आवडत नव्हतं. तो थोडंसं प्रॉपर दिसतंय. तर आत्ता संध्याकाळचे ना 5:30 वाजलेत, पण आम्ही आत्ता कामीतच थांबवतोय कारण की आम्हाला दुसऱ्या एका व्हिडिओचं पण काम आलं आहे आणि जे की अर्जंट आज द्यायचं तर मला त्याची एडिटिंग पण करायची आहे. तर गाईज राहिलेलं काम आता उद्या करणार आहे. तुम्ही म्हणताल किती टाइमपास करताय, पण गाईज आम्ही नवीन आहे त्याच्यामुळे होतं. फर्स्ट टाइम आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि करेक्ट करून देत जा. आणि आता भेटणार आहे उद्या. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आजचा Day 4 आणि Day 4च्या सकाळी 7:30-8 वाजता आम्ही आलो आहे पुन्हा वरती. आणि आज मी खुश आहे कारण की यांनी आज खरंच छान काम केलं आहे. छान काम म्हणजे काय की आज आमचा किल्ला जास्त खराब झाला नाही. काल जी मेहनत केली होती ती सफल झालेली. सो चलो त्याचा एक टेक दाखवते. तर गाईज फायनली आता एकदम भारी होतंय. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघू शकता. आम्ही आता फिनिशिंग देतोय त्याला थोडीफार, बघून घ्या. आता पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा. तर गाईज दीदीचं
आणि आमचा आता मूड खराब होतोय का बरं, वातावरण थोडं खराब झालेलं आहे, तर पाऊस येऊ शकतो आज. नाही गाईस, सकाळी सकाळी बघा असं वातावरण असेल तर कसं होईल. देवा नको रे. दीदी आता अशा वातावरणाचं काय करायचं? मैं बताता हूँ मैं क्या कर सकता हूँ. मैं क्या कर सकता हूँ यार. दीदी आता आपण असं करू शकत आहे, बारदाना टाकू शकत त्याच्यावर. करायचं का बारदाना? अरे पण मग त्याच्यात तरी पाणी बिनी गेलं मग. करू काहीतरी बारदाना बिरदाना काहीतरी, म्हणजे कागद बिगड टाकू त्याच्यावरून. एवढे 4 दिवस आपले. साला हे दुःख काय खतम नाही होता बे. गाईज हवा पण खूप जादा सुटलेली आहे. तर गाईज वरती बघू शकते काय सगळं पावसाचं वातावरण वाटतंय. चेरी ते बघाय. आगे का क्या सोचा है. गाईज तर फायनली पाऊस यायला सुरू झालेला आहे आणि मला तर खूपच वाईट वाटते. तरी पण ही रांगोळी मी टाकून घ्यायला लावलीच आहे. मला पाऊसचे ड्रॉपलेट्स दिसत पण असतील तरी पण मी पावसात बसून शूट करते, कारण पाऊस येतोय आणि सगळी मेहनत पण पाण्यात नाही जायला पाहिजे. थोडं का होईना आलं पाहिजे शूट म्हणून काढते गाईज. थोडंसं काम माझं पण. आपल्यासाठी अभिला बक्षीस आलेले आहे. पप्पांतर्फे अभिला बक्षीस. स्क्रीनशॉट मारून घ्या व्हिडिओ. फायनली आपला किल्ला रायगड तयार आहे. त्याचं एक सिनेमॅटिक टेक तुम्ही बघणारच आहे. पण फायनली गाईज पोरांनी आणि आम्ही एवढी केलेली मेहनत सगळी सफल झाली आहे. सो त्यासाठी व्हिडिओला लाईक करा गाईज, कारण की हे करण्यात खूप मेहनत गेली हे तुम्ही पण बघितलं आहे. तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि हो, दिवाळीच्या आधीच किल्ला रेडी आहे, तर तुम्ही पण दिवाळीमध्ये किल्ला बनवा आणि आमचं जे काही चुकलं असेल ते आम्हाला तुम्ही सांगा. तर कसा वाटला तुम्हाला किल्ला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ही 4 दिवसांची मेहनत आहे, त्या मेहनतला तुम्ही पण लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला किल्ला कोणता किल्ला वाटतंय ते पण कमेंट मध्ये सांगा. लवकर नाव सांगा त्याच्याचं. आणि थोडीफार आम्ही फर्स्ट टाइम केला, काही चुकलं असेल तर सांगा आम्हाला कमेंट मध्ये. नेक्स्ट टाइम अजून चांगलं करू. बाय बाय गाईज. बाय बाय. सी यू.